चरित्र वर्णन करावं, चरित्राचे उच्चारावे। भगवान गोपाल कृष्णाने जे चरित्र केले त्या चरित्राचं आजच्या दिवसाला वर्णन करावं लागतंय। आता प्रश्न या ठिकाणी निर्माण असा होतो, भगवान गोपाल कृष्ण जो आहे हा जन्माला आला कुठे? मथुरेमध्ये। कारण काल्याचं गीत तुम्ही काही आजच ऐकत नाही, लय काले खाल्ले, काले खाता खाता तर केस पिकले। नाही का काय करता करता काले खाता खाता म्हणजे काल्याचं कीर्तन काय आजच ऐकतोय का? नाही। पण मला एक सांगा, भगवान कृष्ण जन्माला आले मथुरेमध्ये कंसाच्या कारागृहात। कृष्ण जन्माला यायच्या अगोदर काय म्हणतो लक्षात घ्या, जन्माला आल्यानंतर परमात्म्याने चरित्र केलं, नवल नाही। जन्माला आल्यानंतर चरित्र केलं, नवल नाही, पण जन्माला यायच्या अगोदरच चरित्राला सुरुवात केली। कोणी? भगवान कृष्णाचं चरित्र हे मथुरेमध्ये, तेथून गोकुळात पोहोचला, गोकुळात चरित्र केलं, गोकुळामधून वृंदावनात गेला, तेथेही चरित्र केलं, त्या वृंदावनामधून पुढे मथुरेत आणखीन आला, पुन्हा मथुरेत चरित्र केलं, पुन्हा त्या मथुरेमधून मग इकडे द्वारकेत गेला, द्वारकेत चरित्र केलं, त्याच द्वारकेमधून परमात्मा आपल्या अमरावती जिल्ह्यात आला, कौंडण्यपुरात आला, येथेही चरित्रच केलं, येथून पुन्हा द्वारकेत गेला, त्या द्वारकेमधून पुन्हा मग हस्तिनापूरला गेला, नाही का, तेथेही चरित्रच केलं। भगवान कृष्णाचं एवढं चरित्र दिव्य भव्य आहे की वर्णिता शेषही शिनला। मग एवढं चरित्र असताना मग जगद्गुरु तुकोबाराय कोणतं चरित्र म्हणतात? केले देवे गोकुळी। भगवान कृष्णाने गोकुळात जे चरित्र केलं त्याच चरित्राचा उच्चार करावा लागतोय। दुसरं चरित्र आज काही चालत नाही। का चालत नाही? याला कारण आहे, द्वारकेतलं चरित्र जे होतं त्या चरित्रामध्ये स्वार्थ होता, मथुरेतल्या चरित्रामध्ये स्वार्थ होता, हस्तिनापूरच्या चरित्रामध्ये सुद्धा कृष्णाचा स्वार्थ होता। एवढंच नाही, वृंदावनात चरित्र केलं त्यामध्ये सुद्धा स्वार्थ होता, पण गोकुळातलं जे चरित्र केलं त्यामध्ये परमात्म्याचा स्वार्थ नव्हता, म्हणून केले देवे गोकुळी। तू म्हणाल गोकुळातल्या चरित्रात स्वार्थ कसा नव्हता? मी सिद्ध करून देतो। गोकुळात जे चरित्र केलं ते चरित्र कोणासाठी? गोपाळ आणि गवळणी, गोपाळ आणि गवळणी, आणि बाकी मग कोण होतंय त्या ठिकाणी? गायी जे आहेत यांच्यासाठी। म्हणजेच गोपाळ, गवळणी आणि गायी हे परमात्म्याचे कोण आहेत? भक्त आहेत। म्हणजे गोकुळातलं चरित्र कोणतं होतं? तू देव मी भक्त ऐसे करी, म्हणजे त्या चरित्रात अजिबात स्वार्थ नाही, त्या चरित्रामध्ये स्वार्थ होता का? स्वार्थ अजिबात नव्हता, आणि म्हणून त्या चरित्राला फार महत्व दिलं। कुठल्या? गोकुळातल्या चरित्राला म्हणून महत्व दिलेलं आहे। आणि म्हणून आजचा प्रसंग काल्याचा आहे। आता काल्याचा प्रसंग असल्यामुळे परमात्मा जन्माला कोठे आले? नाही का, कंसाच्या कारागृहामध्ये परमात्म्याचा जन्म आहे। आज या ठिकाणी हनुमंतरायाचा जन्मोत्सव सुद्धा आज सकाळच्या सूर्योदयाच्या वेळेला होऊन गेलेला आहे, आणि म्हणून आपण सुद्धा काल्याच्या प्रसंगाकरता हनुमंतराया तिकडे, हनुमंतराया तिकडे आहेत, पण त्यांना इकडे बोलावं लागेल, नाही का, काल्याच्या प्रसंगाकरता साक्षी पाहिजे, आणि म्हणून हनुमंतरायाला सुद्धा आपण पाचारण करणं अति महत्वाचं आहे। त्याकरता काय करावं? आओ पवन कुमार हमारे